गेल्या 15 तारीखला म्हणजे या मे महिन्याच्या 15 तारीखला आम्ही मुंबई येथे मोर्चा काढला होता. गिरगाव चौपाटी ते वर्षा निवासस्थान असा तो मोर्चाचं आयोजन होतं. परंतु या सरकारने बळजबरीने लाठीचार्ज करा किंवा विचारून तू कोकणातून आला आहेस, रत्नागिरीवरून आला आहेस, सिंधुदुर्गातून आला, अशा पद्धतीत ते आंदोलन मोडीस काढलं. त्याच्यानंतर काही जणांवरती केसेस देखील झाल्या. पण त्या आंदोलनाचा निषेध म्हणून जे आमचं आंदोलन बळजबरीने चिरडलं गेलं त्याचा निषेध म्हणून 16 तारीखला संध्याकाळी जामसंडा येथे मुख्यमंत्र्यांचा पुतळ्याचं दहन केलं गेलं. आणि त्याच्यामागचा एकच उद्देश होता की ज्या आमच्या भावना होत्या, मुंबईला गेल्यानंतर ज्या आम्ही मुद्दे मांडण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांना भेटणार होतो, त्या ठिकाणी आम्हाला कोणत्याही पद्धतीचा प्रतिसाद मिळाला नाही. आणि ती एक भावना होती शेतकऱ्याची, त्या भावनेच्या भरात तो आम्ही हे केलं, पुतळा दहन झाला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीच 1-2 दिवसात सत्तेत असणाऱ्या काही लोकांनी पत्रकार परिषद घेऊन हे शेतकऱ्याचं आंदोलन नसून हा स्टंट आहे, हा काँग्रेसचा उरलेला किंवा उबाटा गटाचा स्टंट आहे, हे असं बोलून शेतकऱ्यांची अक्षरशः थट्टा केली. मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही त्या पत्रकार परिषदेमध्ये हेच देखील बोलला होता, BJP पक्ष हा संघर्षातून किंवा आम्ही कार्यकर्ते संघर्षातून आज इथपर्यंत पोहोचला होता. अरे तुम्ही कधीचा संघर्ष केला? म्हणजे तुमच्या संघर्षाची तारीख, साल तरी तेवढं तरी सांगा ना. कारण तुम्ही 2014 नंतर आयत्या खुर्चीवर बसण्यासाठी आलेली लोक. ज्यावेळी नितीन गडकरी साहेब राष्ट्रीय अध्यक्ष होते त्यावेळी आम्ही तर संघाचा स्वयंसेवक आहे, मी होतो संघात, लहानपणापासून संघाच्या शाखेत गेलेला पोरगा मी आहे. त्याच्यामुळे तुम्ही संघर्षाची भाषा आम्हाला शिकवू नका. संघर्ष कोणी केला असेल देवगडला तर स्वर्गीय आप्पासाहेब गोगटे माजी आमदार, त्यांनी केला संघर्ष. सुधीर जोशी याने संघर्ष केला. त्याच्यानंतर माधव भंडारी, निशिकांत साटम असतील, सदा ओगले असतील, या लोकांचा जो संघर्ष आहे त्याच्यातून ही BJP घडलेली आहे. आणि हा खरा तर बालेकिल्ला आहे RSSचा. त्यामुळे तुम्ही 2014 साली येऊन तुम्ही जर आम्हाला सांगत असाल कारण की आम्ही संघर्षातून पुढे आलो, तर नाही, तुम्ही फक्त जिल्हा परिषद किंवा इतर गोष्टींसाठी तुमच्या पोळ्या भाजायला बघताय. बाकी तुम्हाला काय शेतकऱ्यांचं पडलं नाही. मला राजकीय बोलण्याची खरंच इच्छा नव्हती, परंतु तुम्ही या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहात. त्याच्यामुळे या कुठल्या तरी राजकीय गोष्टी बोलण्याची वेळ येते. त्यामुळे तुम्ही सुद्धा असं लक्षात ठेवा. याच्यानंतर तुम्ही जे सांगितलं आहे की तुम्ही असं जर काही प्रतिक्रिया दिला तर आम्ही असं करू, तर तुम्हाला केव्हाही तुम्ही सांगा, तुम्हाला चोख उत्तर शेतकरी देतील. त्याच पद्धतीत गेली 4 महिने आम्ही ज्या गावोगावी फिरतो आहोत त्या गावोगावी आम्हाला अक्षरशः शेतकरी सांगतायत. म्हणजे खूप गावं आहेत, वाडातर बीचच्या पलीकडची जी बरीचशी गावं आहेत, हजारो शेतकरी आहेत की ज्यांना आम्ही संपर्क केला. त्यांची व्यथा जर तुम्ही समजून घेतलात ना, तर आज ही जी पत्रकार परिषद घेऊन वायफळ जे तुम्ही वक्तव्य करताय, राजकीय स्वरूप देताय त्याला, ते तुम्ही दिलं नसतं. त्यामुळे याच्यानंतर बोलताना तुम्ही पूर्णतः विचार करा. आणि राहिला सवाल धमकीचा, तर तुम्ही ज्या पद्धतीत तुम्हाला भाषा जर समजत असेल, म्हणजे तुम्ही जर आम्हाला ज्या पद्धतीत भाषेचा उपयोग कराल त्याच पद्धतीत शेतकरी म्हणून आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. आणि याच्यानंतर राजकीय उत्तर देण्यासाठी आम्ही तुमचे बांधील नव्हे, सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे तुमची संघर्ष कधीचा आहे आणि तुम्ही आता कुठच्या स्वार्थाने तिकडे आहात.